गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आहे गुरुवार आणि स्वामींचा वार आहे. तर तुम्हाला गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज सकाळी सकाळी मी रेसिपी करणार आहे, ती म्हणजे शेपूची भाजी बनवणार आहे. आणि शेपूची भाजी आपली एकदम चवदार खमंग होणार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला आपण रेसिपी बनवायला चालू करूया. तर चला आपण आता सगळ्यात पहिलं डाळ भिजत घालूया. मुगाची डाळ आहे ही, आणि डाळ धुवून आपल्याला भिजत घालायची आहे. बाकीची भाजी वगैरे निवडून तोडून होऊस्तर. तर इथं मी 2 भाजीच्या गड्ड्या घेतलेल्या आहेत. बघू शकता भाजी किती एकदम फ्रेश ताजी ताजी आहे. मी रात्रीच आणली होती मंडईमधून. तर 2 गड्ड्या नाही करणार आहे मी, एकच भाजी करणार आहे त्यातली. तर कोथिंबीर सुद्धा मी घेऊन आले होते. तर खूप छान गावरान आहे बघा कोथिंबीर सुद्धा. आता भाजी आपण कापून घेऊयात. पहिलं निवडून घेतली मी व्यवस्थित आणि नंतरच मग कापून घेतलेले आहे. तर कोणाकोणाला आवडते शेपूची भाजी नक्कीच सांगा. मला तर खूप आवडते. मेथी आणि शेपूची भाजी खूप म्हणजे खूप आवडते मला तर खूप छान पद्धतीने आपण भाजी बनवणार आहोत आणि छान खायला सुद्धा एकदम छान होणार आहे. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा. तर निवडून झालेले आहे पहा भाजी. त्याचे देठ वगैरे मी काढून टाकलेले आहेत आणि छान अशी निवडलेली आहे भाजी मी. तर धुवून घ्यायची आता भाजी छान अशी. भाजी धुतलेली आहे. आता नितळायला ठेवून टाकले मी. तोपर्यंत बाकीचं आपण वाटण करून घेऊया. तोपर्यंत मिरची घेतली आहे मी. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण टाकलेला आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर सुद्धा धुवून टाकलेली आहे मी. आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आणि याचं वाटण काढून घ्यायचे. वाटण झालेलं आहे आपलं. तोपर्यंत भाजीतलं पाणी सुद्धा सगळं नितळलेलं आहे. आता भाजी आपल्याला छान अशी बारीक कापून घ्यायची आहे सगळी. तर भाजी कापून झालेली आहे बघा. तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. तर मी माझ्या पद्धतीने बनवत आहे. तर तुम्हाला आवडते का पहा. भाजी कापून झाली आहे सगळी. आता इथं डाळ सुद्धा भिजलेली आहे बघा छान. आणि हे सगळं आपलं साहित्य आहे भाजीला लागणारं. मिरची बारीक केलेली, शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे मी. तर आता आपण फोडणी घालूयात. कढई ठेवली आहे गरम करायला. कढई गरम झाली की त्याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे मी. आणि थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि वाटण काढलेलं मिरचीचं आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं. तेलात परतवून घ्यायचं चांगलं. थोडीशी हळद टाकलेली आहे मी. परत एकदा परतवून घेऊया चांगलं. आणि याच्यामध्ये आता भाजी टाकून घ्यायची. 2
मिरची चांगली भाजल्यानंतरच मग भाजी टाकून घ्यायची आहे। तर सगळी भाजी टाकून घेतली मी आणि छान अशी मिक्स करून घेतलेली आहे तेलामध्ये, म्हणजे मिरचीमध्ये या सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे। मिक्स झालं की याच्यामध्ये डाळ टाकून घेऊयात आपण आणि नंतर याच्या शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा आहे। थोडंसं मीठ टाकून घेऊया, मगाशी पण मीठ टाकलं होतं आपण आणि आत्ता पण टाकलेलं आहे। आणि मी बाजरीच्या भाकरी बनवल्या आहेत त्यामुळे त्याच्यात पण मीठ आहे, एकदम थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे। तर चवीनुसारच मीठ टाकून घ्यायचे। छान असं परतवून घेतलेलं आहे पहा भाजी मी। आता एक 3-4 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेऊयात, म्हणजे छान भाजी आपली वाफलेल आणि छान शिजेल पण भाजी तर एकदम कवळीच होती त्यामुळं जास्त वेळ लागणारच नाही वाफलायला। तर आपली भाजी तयार झालेली आहे, एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम चवदार सुद्धा होते बघा। अशा पद्धतीने करून एकदा। आवडली का भाजी तुम्हाला नक्की सांगा। तर भाजी आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीने। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करून